मनसे व उबाटा गटाला संभाजीनगरमध्ये मोठा फटका। 2 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्ताधारी गटात प्रवेश। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष तसेच उबाटा गटातील महानगर अध्यक्ष यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश केला आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष यांनी भाजपमध्ये तर उबाटा गटातील महानगर अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। संबंधित नेत्यांनी विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं गेलं आहे। मात्र विरोधी पक्षांनी हा सत्तेचा गैरवापर आणि दबावाचं राजकारण असल्याचा आरोप केलाय। या घडामोडीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं असून आणखी काही दिवसात आणखी हालचाली होण्याची शक्यता आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खरात यांचा रिपोर्ट। पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी पण मागच्या 2 वर्षापासून सावे साहेब असतील, कराड साहेब असतील, मला सातत्याने बोलत होते आणि आज तो योग आला। या आमच्या संभाजीनगर शहराच्या विकासासाठी, शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या जडणघडणीत ज्या विचारात मी वाढलो, आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने हिंदुत्व हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि प्रामाणिकपणे हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही कॉलेजपासून चव्हाण साहेब काम करत आलो आणि त्यातून हिंदुत्व हे आमच्या मनात रक्तात नसानसात ठसलं आणि त्या पद्धतीनं काम मी ज्या पक्षात काम करत होतो तिथे होत नव्हतं। म्हणून खऱ्या अर्थानं मी आज सावेजी, कराडजी आणि सगळ्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। आमच्या संभाजीनगरच्या नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि कट्टर हिंदुत्ववादी म्हणून काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका भविष्यात सुद्धा मांडता यावी या उद्देशाने भारतीय जनता पक्षात आज प्रवेश केला आहे। मी पुनश्च एकदा सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना एकच गोष्ट सांगतो की माझ्यावर जी काही जिम्मेदारी द्याल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेल। पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। खूप खूप धन्यवाद। हा छत्रपती संभाजी अक्षय 2 मिनिट अक्षय खेडकर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय। माननीय रविभाऊ, अतुलजी सावे, भागवतजी कराड, किशोरजी सितोळे या सर्व मान्यवरांच्या, संजयजी केणेकर, आमचे शिरीष बोराळकरजी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झालाय। बोलो भारत माता।